7वा आणि इतर जे येतं ते काय ते कशामध्ये येतं 9वीच्या. तर तुम्ही कोणते व्यवसाय दाखवले? मिरची किती उत्पन्न? 47,000 3 महिने. पहिल्या महिन्याचं सांगा. पहिल्या महिन्याचं 10,000. पहिल्या महिन्याचं 10,000. दुसऱ्या महिन्याचं 15,000. दुसऱ्या महिन्याचं 15. नाही या 10,000 सोबत आणखी काय का दुसरा व्यवसाय का? नाही ना. हा इकडे लक्ष द्या. हे 10,000 कसे लिहायचे? 10,000 लिहिले. हे 10,000 आपण काय केले? जसेच्या तसे इथं घेतले. याच्या पहिले काही उत्पन्न का आपलं? नाही. त्याच्यामुळे आपण हे जसेच्या तसे घेतले. नंतर हे झालं आपलं एप्रिल. 15,000. आता मे मध्ये किती मिरचीचं उत्पन्न? 15,000. आणखी काही व्यवसाय का? आणखी एखादा व्यवसाय का उत्पन्न आहे का? नाही. तर हे 15,000 कसे लिहायचे? हे 10,000 आहे ना. तुमच्यात किती बुककीपर आहे काही कळत नाही मला. हे 10,000 आहे ना. आता काही काय लिहिता? हे 10,000 इकडं 15,000 इकडे लिहिता. नाही ऐका ना. हे 10,000 मी इथं लिहिले. मी म्हणजे तुम्ही आणि 15,000 इथं लिहिले. जर माझ्याजवळ कॅल्क्युलेटर नसलं त्यावेळेस मी काय करेन? हे 0शी 0 हे 0 0 0 0 0 0 5 आणि 6 आणि 1शी 1. बरोबर येईल का उत्तर? नाही. हे 15,000 आपल्याला कुठे लिहावं लागेल? हे 10,000 जसे त्याच लाईन मध्ये 15,000 लिहावं लागेल. आता इथं पटकन उत्तर बरोबर आले का बरोबर? हो आले बरोबर. तो येते समोरच्या कॉलमला येणार ते. हा पण कधी कसं लिहायचं हे ते सांगू राहिले मी. हे आकडे कसे लिहायचे? हे शेवटचा जे आकडा आहे तो सारखा या आकडे खाली आकडे असे आले पाहिजे. हे 10 आणि 15 किती झाले? 25,000. 25,000. ते वाढत जाते हे सगळ्याला कळालं. पण ते लिहायचं कसं हे सांगू राहिले तुम्हाला. काही 10,000 इकडे तुम्ही सगळे आपल्या रजिस्टर चेक करा. कोणी 10,000 इकडे लिहिले 15,000 तिकडे लिहिले. सर्वांनी व्यवस्थित एका खाली एक आकडे लिहिले ना. तुम्ही आकडे लिहिताना काय करायचे? हे 10,000 तुम्ही इथं लिहिले. तुम्ही हे कुठे लिहिता आकडा? या रेषेच्या शेजारी 10,000. तसं न लिहिता गॅप द्या. हे 10,000 जर तुम्ही इकडे लिहिले तर इकडे जागा नाही की नाही. ज्यावेळेस 1 लाख येईल 1 लाखाचं उत्पन्न येईल ते आकडे कशी येईल? इकडे इकडे येत चालन. कळालं का नाही कळालं? आलं का लक्षात? तिसरं सांग. कशी करायची ते सांग. तिसरं लिहा ताई. आलं बरोबर. तिसरं लिहा ताई. आता एक आहे पुरा कॉलम पूर्ण करून टाका तो. आता घ्या तिसरं. पूर्ण 6 महिन्याचं करा ते क्लिअर. हां 25,000. नाही 15 चिन्ह ते आकडा खाली ना. 3 महिन्याचं क्वार्टरली आहे ना. येता आणि 15 25,000. घ्या आता तिसरं. तिसऱ्या महिन्याचं अंदाजे उत्पन्न सांगा तुम्ही. 22,000. हे 22 आणि 25 किती झाले? 22 आणि 25 काही इकडे लिहा ना. जून महिना इथे लिहा. जुलैमध्ये किती? 22. जून 22,000. आता करा जुलै ऑगस्ट सप्टेंबर लिहून घ्या. आता सप्टेंबर बस बस.
हे आपलं 1 वर्षाचं पूर्ण आपण हे केलं. याच्यामध्ये आपण अंदाजे उत्पन्न टाकू. इथं 22 आहे. त्या सांगू राहिल्या ना, आकडा आहे त्याच्याजवळ लिहिलेला. हे नंतरच्या क्वार्टर आहे का? हां आहे ना. सांगा नंतरच्या क्वार्टरला किती आहे? त्याच्यानंतर मी समोरचं लाईट संपलं. नंतरचं उत्पन्न सांगा. नंतर समोरचं जुलैमध्ये उत्पन्न आहे का काही? ताई ते लाडकी बहीणचे आहे ना 1500. लाडकी बहीण टाका पुढे. नंतर अंदाजे टाकू आपण. याच्या समोर सांगा. ऑक्टोबरपर्यंतच भेटलेलं आहे ना. जुलै ऑगस्ट सप्टेंबर नोव्हेंबरपर्यंत. हां नोव्हेंबरपर्यंत. हे कसं येतं ना, हे पाहायचं. आता हा 45,000. 45,000. 45 मध्ये कसं काय? 25 आणि 22 हां आता 1,500 टाकत जा तुम्ही इकडे. आता प्लस प्लस करा इकडे. इकडे करा ना ताई. 22,000च्या खाली लिहा 1500. 22 इकडे 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 चालू महिन्याचे उत्तून. हां लाडकी बहीणचे 1500 ना. टाका अजून खाली. खाली अजून 1500 लिहा ना. ऑगस्ट सप्टेंबरचे. हां ॲड करा 47,000 1500 करा. किती होते आकडा सांगा. 47,000 प्लस 1500 आकडा सांगा. इकडे पहा. 48,000 परत 1,500 करा त्याच्यामध्ये ॲड. 1,500 ॲड करा अजून 48,500 मध्ये 50,000. तुम्ही काढते 1500. आपण इथे दुसरं उत्पन्न नाही ना. निव्वळ उत्पन्न 1500 च्या महिन्याचं. हो ते आहे बरोबर आहे. पण हे 1500 ॲड करून जावं लागेल ना आपल्याला. नाही इथं आपल्याला फक्त ते एकूण टोटल मारून एकूण उत्पन्न घ्यायचं. समजा आता हे काय आहे 3 नंबरचा कॉलमचा प्लस किती झाले 10 नंतर 25 दिले. नंतर 47 झाले. इथं नाही करायचं. हे चुकलं तुमचं. चुकलं का? इथं हे 1500 टाकायचे. हे 1500च्याच ॲड करायचं. 9व्या कॉलममध्ये टोटल कोणी कोणी मारली. जशी शेवटच्या महिन्यात आपण टोटल मारतो तशी 9व्या महिन्यात पण मारली ना. तुम्ही लक्ष दिलं नाही का मग काल जे शिकवलं त्याच्यावर. तुम्हाला काय सांगितलेलं आहे फक्त त्या महिन्याचं 3रा कॉलम 5वा कॉलम 7वा कॉलम आणि 9वा कॉलम याचे जी एकूण बेरीज आहे तोच आकडा टाकायचा आहे. आणि शेवटच्या महिन्याला ही पहिली रक्कम आणि येणारी रक्कम ऍड करत इकडे प्लस करत घ्यायची. इकडे फक्त तुम्हाला त्या महिन्याचं उत्पन्न ऍड करत घ्यायचं. कळालं? हे कसं लिहायचंय कळालं? कळालं का? माझीच वाईट नाही. एवढं वळू सांगून जर तुम्ही लक्ष देत नसाल चुकवत असाल तर किती वेळा करणार आहे? हे परत सांगा तुम्ही. एवढं हे बाई आता जमवलं ना बरोबर ना. इथं प्लस करायचं म्हणजे कुठे काय तुम्ही कसं जाता इथं.
सर सर हॅलो गाईज, आपला आज लखपती दिदी सर्वेचं जे आहे ते रजिस्टरचं सेक्शन चालू आहे. ते सेक्शन सगळ्यांनी बघा. आम्ही एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तो व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे.